नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या, अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. घरात कापूस तर पडून आहे, पण बाजारातले भाव मात्र रोजच्या रोज खाली कोसळतायत. काय करावं काहीच सुचत नाहीये, बरोबर? ही चिंता आज आपल्या सगळ्या कापूस उत्पादकांना लागून राहिली आहे. पण हे सगळं अचानक असं का घडतंय? यामागे नेमकं कोण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्यांचा कापूस अजूनही विकायचा बाकी आहे त्यांनी आता काय निर्णय घ्यावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. चला आधी आकडेवारी बघूया. जास्त लांबची गोष्ट नाही. फक्त महिनाभरापूर्वी याच जानेवारी महिन्यात आपला कापूस सरासरी 8,500 रुपये प्रति क्विंटलनी विकला जात होता. एक चांगला भाव होता, ज्याची आपल्याला अपेक्षा होती. आणि आजची परिस्थिती काय आहे? तोच भाव आज थेट 7,200 रुपयांपर्यंत खाली आलाय. आपल्या डोळ्यादेखत ही एवढी मोठी घसरण झाली आहे, आणि तीही अगदी काही दिवसांमध्ये. म्हणजे सरळ सरळ प्रति क्विंटल 1,300 रुपयांचा थेट फटका. ज्यांनी चांगल्या भावाच्या आशेने कापूस घरात ठेवला त्यांना आज मोठा तोटा सहन करावा लागतोय. पण प्रश्न तोच आहे की अवघ्या एका महिन्यात असं नेमकं काय घडलं? चला यामागची कारणं आणि त्यावरचे उपाय आता आपण सविस्तरपणे समजून घेऊ. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, म्हणून आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे अशी मोलाची माहिती तुमच्याकडून कधीच सुटणार नाही. आज आपण ही संपूर्ण परिस्थिती काही टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. आधी तर ही भाव घसरण का झाली ते पाहू, मग यात सीसीआयची भूमिका काय आहे, आयातीचा नेमका काय धोका आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं 27 फेब्रुवारीनंतर काय होऊ शकतं आणि यावर आपण काय करायला हवं. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आज कापसाच्या बाजारात नेमकं काय चित्र आहे? ही घसरण का होतीये? बघा, सूत्रांच्या माहितीनुसार या हंगामातला जवळजवळ 20 ते 30% कापूस अजूनही आपल्या शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. म्हणजे विचार करा, हजारो शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत, त्यांचा पैसा अजूनही विकला गेलेला नाही. आणि साहजिकच एवढा माल बाजारात यायचा बाकी असल्यामुळे भावावर प्रचंड दबाव येतोय. आणि यामुळेच आज शेतकरी एका विचित्र दुहेरी कात्रीत सापडलाय. एका बाजूला भाव पडतायत आणि दुसऱ्या बाजूला सरकारी खरेदीची अंतिम तारीख जवळ येतेय. आणि हा सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी आहे तरी कोण? तर सीसीआय, म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ. आता गंमत बघा, जी संस्था शेतकऱ्यांची संरक्षक ढाल असायला हवी होती, तीच आज त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक कशी काय बनली आहे? खरं तर सीसीआयचा काम अगदी सरळ आणि सोपं आहे. जेव्हा खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी होतील, तेव्हा त्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांकडून हमीभावाने कापूस खरेदी करायचा. शेतकऱ्याला एक प्रकारची सुरक्षा द्यायची. हाच तर त्यांचा मुख्य उद्देश आहे. पण यावर्षी काय होतंय? अगदी उलटं. एकीकडे सीसीआय स्वतःच्या गोदामातला कापूस विकून बाजारातले भाव पाडत आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्याला जो हमीभावाचा आधार आहे तोच काढून घेण्याची भाषा करताय. हे कसं काय शक्य आहे? हा घटनाक्रम बघा, म्हणजे तुम्हाला धक्का बसेल. 19 जानेवारीला सीसीआयने स्वतःच्या गोदामातला प्रचंड साठा बाजारात विकायला सुरुवात केली. त्याचा परिणाम काय झाला? फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच बाजार वेगाने कोसळला. आणि मग ऐन गरजेच्या वेळी, जेव्हा शेतकऱ्याला हमीभावाची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा सीसीआयने घोषणा केली की 27 फेब्रुवारीला खरेदी पूर्णपणे बंद होणार. म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. आता तुम्हाला वाटेल की सीसीआयने कापूस विकल्याने एवढा काय फरक पडतो? फरक पडतो, कारण त्यांच्याकडे असलेला साठा. आज सीसीआयच्या गोदामांमध्ये तब्बल 89 लाख गाठींचा प्रचंड साठा आहे. ते देशातले सर्वात मोठे कापूस साठेदार आहेत. साहजिकच जेव्हा बाजारातला सर्वात मोठा खेळाडूच आपला माल विकायला लागतो, तेव्हा बाजारावर दबाव येणारच, नाही का? बरं, देशातली ही एक समस्या कमी होती की काय, म्हणून आता बाहेरून एक नवीन संकट डोकावतंय, आणि ते आहे कापूस आयातीच्या धोरणाचं. सध्या कसं आहे, बाहेरच्या देशातून येणाऱ्या कापसावर 11% आयात शुल्क म्हणजे कर लागतो. ही एक प्रकारची संरक्षण भिंत आहे, जी आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला परदेशातल्या स्वस्त कापसाच्या स्पर्धेपासून वाचवते. पण सरकार ही भिंत पुढेही कायम ठेवणार आहे की नाही, याबद्दल काहीच स्पष्टता नाहीये. अशी चर्चा सुरू आहे की अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे हे आयात शुल्क कदाचित काढून टाकलं जाऊ शकतं. विचार करा, जर तसं झालं तर आपल्या कापसाच्या भावाचं काय होईल? तर मग या सगळ्या परिस्थितीचा विचार करता 27 फेब्रुवारीनंतर काय? म्हणजे जेव्हा सीसीआयचा हमीभावाचा आधार संपलेला असेल आणि आयात धोरणही अस्पष्ट असेल, तेव्हा बाजारात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? जर सरकारने ही 27 फेब्रुवारीची अंतिम मुदत खरंच पाळली, तर चित्र अगदी स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हातातून हमीभावाचा एकमेव पर्याय निघून जाईल. आणि मग शेतकऱ्याला पूर्णपणे खाजगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. आणि व्यापाऱ्यांना हे चांगलंच माहीत असेल की आता शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाहीये.
त्यामुळे ते भाव पाडून मागतील. म्हणजे आपली घासाघीस करण्याची, सौदा करण्याची ताकदच जवळपास शून्य होईल. ठीक आहे, समस्या खूप गंभीर आहे हे आपल्याला कळलं. पण आता नुसती चर्चा करून उपयोग नाही. यातून मार्ग कसा काढायचा? विकायचा की थांबवायचा? चला, आता आपण ठोस उपायांवर बोलूया. आता मी जे सांगतोय ते खूप लक्ष देऊन ऐका. ही आहे आपली 5 कलमी योजना. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची CCRकडे नोंदणी झालेली आहे का हे तपासा. दुसरं, तुमच्या स्थानिक बाजारात काय भाव चालू आहे आणि सरकारचा हमीभाव किती आहे याची तुलना करा. फरक किती आहे हे नीट समजून घ्या. तिसरं, स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, भाव वाढण्याची वाट पाहणं आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? आपली जोखीम घेण्याची किती तयारी आहे? चौथं, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे, जर तुमची नोंदणी झालेली असेल तर फार विचार न करता 27 फेब्रुवारीच्या आत हमी भावाने कापूस विकून टाका. आजच्या तारखेला हाच सगळ्यात सुरक्षित आणि शहाणपणाचा मार्ग आहे. आणि 5वं, एकटं लढू नका. सगळ्यांनी मिळून सरकारकडे खरेदीला मुदतवाढ द्या अशी मागणी करा. संघटित आवाजात खूप ताकद असते. या संपूर्ण परिस्थितीमुळे एक खूप मोठा आणि मूळ प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. तो प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांसाठी असलेली ही सरकारी खरेदीची आणि हमी भावाची व्यवस्था खरोखरच पुरेशी आहे का? की शेतकऱ्यांना अधिक स्थिर आणि विश्वासार्ह आधार देण्यासाठी या धोरणांमध्येच काहीतरी मोठे बदल करण्याची गरज आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहितीसाठी आपल्या कृषी साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.